नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मेडिकल प्रोसेसच्या ग्रुपिंग क्रायटेरिया बद्दल। पाहिला असता आपला सीबीएसई चा 12th चा बोर्ड रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालाय। सोबतच आपला जोही स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र याचा सुद्धा रिझल्ट आपला काही दिवसांनी डिक्लेअर होईल। जेही विद्यार्थी 2024 ला 12वी बोर्ड एग्जाम देत आहेत अशा विद्यार्थ्यांना मेडिकलचा ग्रुपिंग क्रायटेरिया काय असतो याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। कारण बरेच असे विद्यार्थी असतात नीट मध्ये किंवा जेई मध्ये खूप चांगला या ठिकाणी स्कोर येतो, पण बेसिक जे आपली यावेळेस ग्रुपिंग क्रायटेरियाचा विचार असतो किंवा बोर्ड मधल्या सब्जेक्ट वाईज जे आपली ग्रुपिंग व्हायला पाहिजे ते या ठिकाणी जर कंप्लीट होत नसेल तर आपल्याला पुढील एंट्रन्स एक्झाम मध्ये किती जरी चांगले मार्क्स असतील तर त्याचा फायदा आपला शून्य होणार आहे। तर या अनुषंगाने जेही सध्याला 12वी बोर्डचा सीबीएसईचा रिझल्ट आहे आणि पुढे जेही एचएससी बोर्डचा रिझल्ट लागेल, या दोन्हीच्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत। एमबीबीएस साठी काय ग्रुपिंग क्रायटेरिया असेल, बीडीएस साठी काय असेल, बीएमएस साठी काय असेल, बीएचएमएस साठी काय असणार आहे आणि याच मध्ये आपण माहिती घेणार आहोत कॅटेगरी वाईज हा क्रायटेरिया कसा असू शकतो याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार। तर यामध्ये माहिती घेत असताना लक्षात घ्यायचं आहे की ग्रुपिंग मध्ये बेसिकली कोणते सब्जेक्ट कन्सिडर केले जातात, कारण विद्यार्थ्यांना हे पण माहिती पाहिजे की ग्रुप ऑफ सब्जेक्ट म्हणजे ग्रुप ऑफ सब्जेक्ट किती असायला पाहिजे। तर ग्रुपिंगचा जर विचार केला असता या ठिकाणी ग्रुप ऑफ सब्जेक्ट मध्ये आपल्याला मेडिकल साठी जे विद्यार्थी जाणार आहेत किंवा मेडिकलच्या रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत अशा विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी एकंदरीत हे 3 सब्जेक्टची जर आपल्याला ग्रुपिंग होत असेल तरच आपण पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये एलिजिबल राहू शकतो। अन्यथा आपल्या या ठिकाणी जर हा क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर आपल्याला पुढील प्रवेश प्रक्रियेत जाता येत नाही। जसं पाहू शकतो तुम्ही बोर्डवरती फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट एकंदरीत आपले असणं खूप महत्वाचं आहे। हे 3 सब्जेक्ट असेल आणि 3 सब्जेक्टची जर दिलेल्या शासन नियमाप्रमाणे जर ग्रुपिंग होत असेल तरच आपल्या ग्रुपिंग क्रायटेरियाचं या ठिकाणी महत्व किंवा या ठिकाणी कन्सिडर केली जात असते। जसं बोर्डवरती एक्झाम्पलसाठी मी एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस एवढे तुम्हाला कोर्स या ठिकाणी दिसत आहेत आणि या कोर्सेसमध्ये एकंदरीत ज्यावेळेस आपण ग्रुपिंग क्रायटेरिया त्यामध्ये ओपन आणि ईडब्ल्यूएस लक्षात घ्या, जे विद्यार्थी जनरल कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस या प्रवर्गात येणार आहेत या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी याची एकंदरीत ग्रुपिंग 150 मार्क व्हायलाच पाहिजे। 150 म्हणजे किती, 300 मार्कापैकी 150 मार्क व्हायलाच पाहिजे तर आपली या ठिकाणी ग्रुपिंग कन्सिडर होते आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत आपल्याला भाग घेण्यासाठी आपण एलिजिबल राहत असतो। यापैकी जर आपले 149 जरी मार्क असतील तर आपण पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये एलिजिबल राहू शकत नाही। हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण बरेच विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपलं नीट प्रिपरेशन चालू होतं त्यावेळेस बोर्डकडे दुर्लक्ष झालं आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचे 1-2 मार्कांनी ग्रुपिंग गेलेले आपल्याला लक्षात आले। पण याच विद्यार्थ्याचे जर आपण विचार केला असता नीट मार्क्स बद्दल तर नीटचे मार्क जवळपास 550, 560 या रेंज मध्ये येत असताना दिसत आहे। तर जर ओपन असेल तर एकंदरीत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 300 पैकी आपल्याला 150 मार्क्स किंवा 150 मार्क असणं गरजेचं आहे तरच आपण पुढील एमबीबीएस, बीडीएस किंवा बीएमएस जेही प्रोसेस असेल त्यासाठी आपण एलिजिबल राहू। सिमिलरली जेही विद्यार्थी ओबीसी, NT1, NT2, NT3, VJDT या कॅटेगरी प्रवर्गात येत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी 40% ग्रुपिंगचा क्रायटेरिया आहे। 40% म्हणजे तुमचे 300 मार्कापैकी 120 मार्क म्हणजे तुमचे या ठिकाणी ग्रुपिंग आपण कन्सिडर करू शकतो। लक्षात घ्या, ओबीसी या ठिकाणी NT1, NT2, NT3, VJDT आणि SC आणि ST या सर्व जे कॅटेगरी आहे या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला एकंदरीत 300 पैकी 120 मार्क असायलाच पाहिजे तर आपण या ठिकाणी पुढील प्रवेशासाठी एलिजिबल राहू शकतो। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी जर आपण एलिजिबल नसो तर पुढे किती जरी एंट्रन्स एक्झाम मध्ये मार्क्स असो त्याचा फायदा आपला शून्य असणार आहे। तर या संदर्भात आपल्याला माहिती असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। नेक्स्ट आपल्याला इन केस काही विद्यार्थ्याची ग्रुपिंग झाली नसेल, ग्रुपिंग मध्ये काय अडचणी येत असतील आणि त्या विद्यार्थ्याला ऍडमिशनच या ठिकाणी घ्यायचं असेल मेडिकलच्या कुठल्याही कोर्सेसला, तर जर आपण बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस, बीयूएमएस हे जर कोर्सेस सोडला तर बीपीटीएच, बीओटीएच याच्यासाठी जर आपण विचार केला तर याच्यासाठी आपल्याला जो 12th चा क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त पीसीबी ग्रुप असायला पाहिजे आणि आपण एकंदरीत त्यामध्ये पास आउट झालेले असायला पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन घेता येईल फॉर बीपीटीएच अँड बीओटीएच या दोन्ही
कोर्सेससाठी. पुढे आणखी काही कोर्सेस आहेत तर त्या कोर्ससाठी विचार केला आपण BASLP. आता याच्यामध्ये मी कोर्सेसचे काही लॉंग फॉर्म पण दिलेले आहेत. याच्यामध्ये 2 कोर्सेस होते, एक फिजिओथेरपी होता आणि एक ऑक्युपेशनल थेरपी या ठिकाणी होता. नेक्स्ट असणारा BSc बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. या सुद्धा कोर्सचा आपण जर विचार केला असता तर बेसिकली फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी आल्सो मॅथमॅटिक्स, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं फिजिक्स आणि बायोलॉजी आणि जर मॅथमॅटिक्स असेल, इन केस केमिस्ट्री वगळलं, तर अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी BSLP या कोर्सला सुद्धा ऍडमिशन घेता येत असतं. खाली ग्रुपिंग तुम्हाला ग्रुप सुद्धा दिलेले आहेत. विद्यार्थ्याचा PCB असावा अथवा फिजिक्स बायोलॉजी मॅथमॅटिक्स असावा किंवा जनरल ग्रुपचा जरी विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्याला BASLP या कोर्सला ऍडमिशन घेता येत असतं. हे तुम्हाला म्हणजे ज्या विद्यार्थ्याला मेडिकल फील्डमध्येच करिअर करायचं असेल तर आपल्याला ग्रुपिंग नसताना सुद्धा या कोर्सेसला ऍडमिशन घेता येत असतं. तर एक प्रकारे आणखी एक कोर्स आहे तुमचा BPO, याच्यासाठी पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. पण BPO कोर्सला ऍडमिशन घेत असताना यामध्ये आपल्याला जेही कोर्स असेल या कोर्समध्ये आपल्याला काही ग्रुपिंग क्रायटेरिया किंवा या ठिकाणी पर्टिक्युलर हाच ग्रुप असं काही कंडिशन नाहीये. या ठिकाणी आपला ग्रुप जरी डिफरंट असेल तरी आपल्याला ऍडमिशन घेता येत असतं. तर एकंदरीत जेही विद्यार्थी सध्या CBSE बोर्डचा एक्झामिनेशन रिझल्ट लागला आहे त्यांना आपल्या ग्रुपिंग बद्दल बऱ्याच या ठिकाणी प्रॉब्लेम्स होते की ग्रुपिंग ऍक्च्युअली असती कशी आणि ग्रुपिंग ऍक्च्युअली किती सब्जेक्टची असते. तर याबद्दल तुम्हाला मी क्लिअर केलं आहे. जर या व्यतिरिक्त काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. ॲज सून ॲज पॉसिबल त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न केला जाईल. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.